रुपाली ठोंबरे पाटील या फोन लाईनवरून जोडलेल्या आहेत। रुपाली ताई, अतिशय धक्कादायक घटना, फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरने आत्महत्या केली आहे। वैद्यकीय तपासणी संदर्भात काही पोलिसांशी वाद झाला होता। त्यांनी वरिष्ठ जे आहेत त्यांच्याकडे सुद्धा तक्रार केली होती, आपल्यावर अन्याय होतोय आणि या संदर्भात ही तक्रार केल्यानंतर अखेर त्यांनी टोकाचं पाऊल उचललेलं आहे, आत्महत्या केली आहे। मुळामध्ये ही आत्महत्या करणंच खरं दुर्दैवी आहे। आज त्या डॉक्टर आहेत, त्याच्यावर झाला असेल अन्याय तर दाद मागणं, संयमाने दाद मागणं, कारण मानसिकता त्यावेळी खराब होते। कुणी असू द्या, आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीची जी परिस्थिती भयानक होते त्यातनं हे टोकाचं पाऊल उचलतात, परंतु आत्महत्या करणं हे नाहीये। आता याच्यामध्ये जे गुन्हेगार असतील तपास होईल, तपास आहे बघा, कुठल्याही घटनेच्या तपासाची माहिती तपासून त्याच्यावर व्यक्त होणं गरजेचं आहे। परंतु ज्या आमच्या डॉक्टर भगिनींनी आत्महत्या केली अत्यंत दुर्दैवी आहे। असं प्रत्येक ठिकाणी तुम्हाला कुठे ना कुठेतरी तुमच्यावर अन्याय किंवा जर त्रास होत असेल तर त्या यंत्रणेकडे तुम्ही तक्रार देणं गरजेचं आहे। त्या यंत्रणेने नाही तुम्हाला दाद दिली, त्याच्यावरची यंत्रणा आहे, पोलीस आहेत, जसं नीलम गोरे ताईंनी आता सांगितलं की महिलांचे सेल आहेत, अनेक कोण ना कोण आहे, आमच्यासारखे महिला नेतृत्व काम करणाऱ्या व्यक्ती आहेत। आमच्याकडे जरी तक्रार दिली असती तरी आम्ही त्याच्यामध्ये त्यांना रिलीफ मिळवून देण्याचं काम केलं असतं, परंतु या आत्महत्या थांबल्या पाहिजेत। माझी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून विनंती आहे सर्व महिलांना की तुम्ही तुमच्यावर झालेल्या अन्यायावर फ्रस्ट्रेट न होता आत्महत्या पर्याय निवडू नका। आत्महत्या केली तो विषय तिथेच थांबतो आणि तुमच्यावर जो अन्याय केलेला आहे त्याला सुद्धा शिक्षा देताना आम्हाला सगळ्या गोष्टी, म्हणजे तुम्ही जिवंत असताना जी काही सांगू शकता ते गेल्यानंतर आम्ही कसं म्हणजे तपासामध्ये अडथळा येतो, सगळ्या गोष्टी समोर येत नाही। ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आणि शिकलेल्या, सवरलेल्या, सक्षम असलेल्या महिलांनी तर हे पाऊल अजिबात उचलणं म्हणजे चुकीचं आहे, माझं असं म्हणणं आहे। का तुम्ही आत्महत्या केल्यानंतर तुमच्या घरच्यांनी कुणाकडे पाहायचं? बरोबर, बाकीच्या सोडून द्या हो, की त्यांचं सोडून आमच्यासारखे राजकारणी येतील, तपास यंत्र येतील आणि पोलिसांचं काम मी तुम्हाला सांगते, जेव्हा गुन्हे घडतात तेव्हा पोलिसांचं काम चालू होतं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।